उद्या उद्या आणि एक इम्पॉर्टंट, उद्याच्या सेशनला कोण कोण येणार आहे? ग्रुपमध्ये जास्त अटेंडन्स नाही दिसलं मला. येणार आहेत रे, HR चं सेशन आहे सकाळी आणि आफ्टरनूनला टेक्निकल आहे. जर ज्यांचं झालं नाही टेक्निकल, काय बसायची गरज नाही, पण HR च्या सेशनला तरी तुम्ही अटेंड राहायला पाहिजे. तर कोण कोण येणार आहे ऑनलाईन? नितीश, स्वाती, विशाल, हेमंत येणार आहेत ना सगळे? हो सर. येणार नाही सर आफ्टरनून. स्वाती येणार आहे. विशाल तुम्ही येणार आहे का? नाही सर, आफ्टरनून. ओके. नितीश, हेमंत? मी येणार आहे. सांगता येणार नाही. ओके ठीक आहे. एकदा ग्रुप वरती तुम्ही जे जे येणार आहेत ना ते त्या फॉर्मॅट मध्ये एकदा मेसेज करा, म्हणजे आम्हाला काउंट घ्यायला हे होऊन जाईल है ना व्यवस्थित. टाकलंय मी ऑलरेडी. ओके चालेल. बाकीच्यांनी ज्यांनी टाकलं नाही त्यांनी प्लीज रिप्लाय द्या, म्हणजे प्लॅन करायला व्यवस्थित होईल उद्याचं है ना. कारण रिस्पॉन्स जर कमी असेल, म्हणजे 10 पेक्षा कमी जर मुलं असतील तर इट डझंट मेक एनी सेन्स टू कॉल आउटसाइड पीपल है ना. त्यामुळे थोडं पार्टिसिपेशन वगैरे दाखवा. बाकीच्या ग्रुपमध्ये पण शेअर केलंय मेसेज तसं. हो, त्यामुळे इट्स ऑल ऑन स्टुडंट्स की जर पार्टिसिपेशन चांगलं असेल तरच ऍक्टिव्हिटीज वगैरे घेता येईल, नाही तर मग काय उपयोग नाही त्यांचा. क्लिअर. बाकीचे इथले ऑफलाईन वाले कोण कोण येणार आहेत ना? HR सेशनला येणार आहे की टेक्निकलला? ठीक आहे, तुम्ही पण येणार आहेत. फक्त एकदा अटेंडन्स ग्रुप वरती द्या, म्हणजे काउंट करायला व्यवस्थित होऊन जाईल है ना. ओके. काल आपण जे VLOOKUP बघितलं होतं राईट, तर कोणी प्रॅक्टिस केलं? कोणी क्विकली समराइज करेल काय बघितलं, काय काय इम्पॉर्टंट होते त्यात फॅक्टर्स? चला एक एक्झाम्पल. मला एम्प्लॉई आयडी आहे इथे आणि सॅलरी करायचं आहे, तर तुम्ही हे करून दाखवा. चला काय काय करायला. स्क्रीन शेअर नाहीये. ओके थँक्यू. दिसतंय राईट आता की लोड होतंय? हा आता दिसतंय आता. ठीक आहे. हा तर जसं काल आपण बघितलं VLOOKUP आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन हळूहळू आपण शिकलो, तर क्विकली आता कोण सांगू शकेल का? VLOOKUP मला सॅलरी हवी आहे. माझं एक्झाम्पल 3 मध्ये आपण ऑलरेडी हे भरलेत राईट. काल डिटेल सगळे अपडेट केले होते, फक्त हा डिटेल राहिलाय आता. तर माझा हा टेबल आहे एक्झाम्पल 3 मध्ये. जो टेबल आहे या टेबल मध्ये मला डेटा कन्सॉलिडेट करायचा आहे. ओके. आणि ऍक्च्युअल माझा टेबल 1 मध्ये हे बघायचे है ना. तर या दोघां म्हणजे टेबल एक्झाम्पल 3 मध्ये हवा आहे. क्लिअर? ओके. तर कोण सांगू शकेल? हे डेटा कन्सॉलिडेशन झालं राईट ऍप्लिकेशन. डेटा आपल्याकडे दुसऱ्या लोकेशन मध्ये तो डेटा हवा आहे. मॅन्युअली एंटर करत बसण्यापेक्षा वी आर युझिंग अ लुकअप फंक्शन्स, कारण डेटा कंबाईन करायचा और डेटा कन्सॉलिडेट करायचा आहे. सो दॅट्स वाय वी आर युझिंग अ VLOOKUP और लुकअप फंक्शन. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे vertical lookup. तर का वर्टिकल? बिकॉज वी आर फिलिंग द डेटा. असा डेटा भरतोय राईट आपण वरून खाली. ओके. त्यामुळे हे काय झालं? VLOOKUP वर्टिकल झालं. वर्टिकल लुकअप राईट. तर मला आता चला क्विकली सांगेल काय 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 करू मी. फर्स्ट स्टेप्स. ओके. सिलेक्ट द सेल. Okay, select the cell. Next step, formula tab. That is formula tab. Okay.
फॉर्म्युला टॅब मध्ये काय सिलेक्ट करायचं आता? इन्सर्ट फंक्शन, देन search VLOOKUP, press enter, OK, right? I get a new menu. हा नवीन मेन्यू आपल्याला मिळेल. आता यातल्या व्हॅल्यूज फिल करायच्या आहेत. चला, लुकअप व्हॅल्यू काय असेल? ओके, y एम्प्लॉय आयडी ओके, कॉमन okay, no, complete the sentence. Common employee ID common, it doesn't make any sense. What is lookup value? Quickly. Okay, employee ID is a lookup value. Why? Because it is common in both table example 3 and table 1. असं क्लिअर बोलत जावा ना, फक्त कॉमन एम्प्लॉई आयडी असं असेल तर इट डझंट मेक एनी सेन्स. तुम्ही असं काही शब्द जोडून हे करता का? सेंटेन्स कळतंय समोरच्याला? मी सांगू, मग मी पण सांगू VLOOKUP हा फॉर्म्युला चालेल का? तसं नाही ना, कम्प्लीट सेंटेन्स बोला. तुम्ही टाइम घ्या, असं नाही की फास्ट तुम्हाला कोण बोलायला, असं नाही की तुम्हाला फास्ट बोलायचं सगळं, राईट? तुम्ही प्रिपेअर करा सेंटेन्स आणि पण कम्प्लीट बोला. जे काय बोलायचं ते व्यवस्थित कम्प्लीट बोला. So I will choose, select the cell, select the formulas tab, then select insert function, search VLOOKUP, press enter, then select OK. Then lookup value is my employee ID because common in both tables, table 1 and example 3. Okay, so next is table array. So table array means source table. So source table, what is source table? The table in which the data is already present. Required data is present in the source table. So that's why table 1 is source table, because salary data is present and I want salary, right? And one more important thing about source table is you need to fix this. Okay, F4 function F4 in Lenovo, it works as a function F4. मतलब Lenovo में function F4 प्रेस करना पड़ता है क्योंकि F4 में मेरे यहाँ पे म्यूट का ऑप्शन है. सो डिपेंडिंग आपका लैपटॉप कौन सा है, यू नीड टू चेक आपको, बट F4 ये की प्रेस करना है. और एक इम्पोर्टेंट, मेरा जो भी लुकअप वैल्यू है, इट शुड बी माय फर्स्ट इन माय टेबल अरे, इट शुड बी फर्स्ट कॉलम इन माय टेबल अरे. मतलब ये जो मैं टेबल मैंने सिलेक्ट किया है, इसमें से एम्प्लॉय आईडी मेरा लुकअप वैल्यू है, सो दैट शुड बी फर्स्ट कॉलम. ओके, ये एक कंडीशन है. And next is I need to fix that table array. Now next, column index number. Chalo. So 4. This is 2, this is 3, this is 4, right? So I'll write a 4 here. Am I getting the answer? Yes. Okay, press OK. Then double click on this small green dot. ये जो ग्रीन डॉट दिख रहा है क्या आपको? ये देखिए यहाँ पे, इस पे डबल क्लिक करना है. आपका माउस भी चेंज होगा वहां पे जाने के बाद. अभी ये देखिए चेंज हो रहा है कर्सर, दैट इज अ कर्सर. सो एक बार माउस चेंज हो गया और कर्सर चेंज हो गया, देन प्रेस डबल क्लिक. दैट्स इट. सो यू गॉट अ वैल्यूज. क्लियर एवरीवन? और एक वन अबाउट द VLOOKUP इज, ये क्या था बाय द वे, रेंज लुकअप जो हमने ब्लैंक छोड़ा है यहाँ पे, that is True or false, exact match or only match. yes, that is optional. What optional? Optional, it is optional argument म्हणतात रे त्याला, राईट? और ऑप्शनल पॅरामीटर काहीतरी जोडा ना. ऑप्शनल, बाय द वे कम्युनिकेशन नीड टू इम्प्रूव्ह, कारण कसं आहे, मार्केट कंडिशन इज नॉट गुड. होप ऑलरेडी नो. जॉब सिनारियो, मार्केटमध्ये जॉब सिनारियो और जॉब कंडिशन इज नॉट गुड, राइट? सो यू नीड टू बी बेटर ॲट
technical as well as non-technical. Non-technical such as communication skills, body language, the way you present yourself, the way you answer, clarity of thoughts, हे सगळे मग इम्पॉर्टंट होऊन जातात. कारण टेक्निकलला खूप जणांना VLOOKUP येईल असं नाही की तुम्हालाच येणार आहे, राईट? मग डिफरन्स काय होईल तुम्हाला आणि दुसऱ्यांच्यात? The way you present, the way you communicate, हेच differentiating factor आहे तुमच्याकडे, right? So that's why focus on the non-technical aspect as well. कारण मार्केट इज ते कसं आहे, आमच्या सरांनी सांगितलं होतं, जब मार्केट अच्छा होता है तब गधे और घोड़े एक साथ दौड़े. ओके, जब मार्केट अच्छा नहीं रहता तब घोड़ा नहीं चाहिए, दौड़ने वाला घोड़ा चाहिए. So current scenario is दौड़ने वाला घोडा. People are looking म्हणजे ते घोडा पळतायतच. आणि जेव्हा 2020-21 हा पिरियड असा होता की तिथं बाबा येतंय तुला चल असं होतं. गधे घोडे एक साथ दौडे. बट नाव करंट इज सिच्युएशन इज व्हेरी डिफरंट. त्यामुळे तुम्हाला टेक्निकल तर आलंच पाहिजे, बट ओव्हर अँड अबोव यू नीड टू फोकस ऑन नॉन टेक्निकल अस्पेक्ट. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर आहे? त्यामुळे ट्राय टू स्पीक और ट्राय टू कन्वे युअर थॉट्स इंग्लिश इन द क्लास ओनली. कारण तुम्ही काय सेपरेट घरी जाऊन प्रॅक्टिस नाही करत ना इंग्लिशचा वगैरे, की इंग्लिश स्पीकिंगचा वगैरे परत क्लास आहे असं काही लावलंय हे ते वगैरे. असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मग असेल तर इथं जास्त प्रॅक्टिस यायला पाहिजे मग, राईट? पण ज्यांनी लावला नाही त्यांनी और सगळ्यांनीच ऍटलिस्ट आन्सर इंग्लिश मध्ये करा, और तुम्हाला जे म्हणायचं ते तर इंग्लिश मध्ये म्हणा, राईट? चलो, सो नेक्स्ट आता थोडं आपण नेक्स्ट रिक्वायरमेंट. देयर इज वन मोर लुकअप फंक्शन कॉल्ड एच लुकअप. ओके, जसं आता नावावरून VLOOKUP होतं, तर VLOOKUP चं काय होतं? वर्टिकल. तर एच लुकअप इज हॉरिजॉन्टल. हॉरिजॉन्टल मतलब आपको ये ऐसे, दिस इज नथिंग बट अ हॉरिजॉन्टल, राइट? हॉरिजॉन्टल, right? So abhi now I have a condition. So earlier my table, observe the table one. So earlier my table was vertical. Now values कसे change होत जात आहेत from E1 to E10, right? So same data है, same, all the data is available. Okay. सर तुम्हाला एक पायथन फाईल पाठवली होती, त्याच्यात आहे. 2 मिनिटं मी ओपन करतोय ते. जस्ट अ सेकंड, 2 मिनिटं. हा चालेल ना सर, मी तुम्हाला पाठवते पायथन फाईल ओपन करून. चालेल, हा तेच ओपन करतो. दिसतंय राईट स्क्रीन आता? ओके, तर एच लुकअप, जसं लुकअप ऑपरेशन आपण बघितलंय जिथं वर्टिकल डेटा असतो. सो इन केस इफ यू हॅव अ हॉरिझॉन्टल डेटा, देन इट विल बी अ हॉरिझॉन्टल फाईल. हो पाठवलं सर त्यांना, मी पण पाठवतो तुम्हाला. हा तेच. So now suppose this is the table, let me delete. तर हा टेबल आहे example1, जसं table1 होतं. So I have example1. In this table I need to fill a field data. So can you see the data is now being filled in the horizontal way? म्हणजे horizontal
वे मध्ये और हॉरिजॉन्टल फैशन मध्ये आपल्याला डेटा फिल करायचा है, मतलब हमें हॉरिजॉन्टल डेटा भरना है, राइट? और ये इंफॉर्मेशन भी इज इन द हॉरिजॉन्टल ओनली. So what should we do? There is one more lookup function called HLOOKUP as VLOOKUP. So similarly we have HLOOKUP which deals with the horizontal data. Okay, so horizontal data, the again same steps. So steps are the select cell, so steps are same where you need to select the cell, then go to formulas tab. So in the formulas tab, insertion, select HLOOKUP. Okay, so once you select HLOOKUP, then you will have a new window open. Now can you see all the fields are same? Lookup value you know already, table array you know, but here can you observe instead of column index number it is saying row index number, because in vertical you have a column, in row in horizontal you have rows, मतलब ये जो है वो कॉलम्स है, राइट? तो आप यहाँ से आप ये पॉइंट से ये पॉइंट तक जाते थे, अभी हॉरिजॉन्टल डेटा रहेगा ऐसे. तो यहाँ पे क्या होगा, ये पॉइंट मतलब यहाँ पे डेटा यहाँ से नीचे आओगे आप, राइट? ऐसे, दैट इज नथिंग बट अ रो. और अगेन रेंज लुकअप, सो सेम ऑप्शंस. ओके, सो कैन select. So lookup value will be employee ID, right? Because I want to search employee ID. Table array. So I will select my table. Let me hide this. But again, same condition. I need to select the first the lookup value, then select whatever data I need. So can you see I selected all the lookup value first? दिसते राइट सगळ्यांना? मतलब मैंने लुकअप वैल्यू सिलेक्ट किया है, फिर मैं नीचे आ रहा हूँ वन बाय वन. कहां तक? सैलरी तक, क्योंकि मुझे सैलरी चाहिए. अभी आप पढ़ सकते हो कि यहाँ पे 4R दिख रहा है, देखिए यहाँ पे 4R 10C. पहले क्या करते थे आप? 10C देखते थे क्योंकि कॉलम इंडेक्स नंबर चाहिए था. अभी आपको रो इंडेक्स नंबर चाहिए, तो आपको क्या देखना पड़ेगा? R, राइट? तो R के साइड में जो इंडेक्स है वो यू कैन यूज इट एज अ रो, और यू कैन काउंट. Just a second. Okay, table array, let me select. I will select first my lookup value, then come down. Okay, okay. Then enter row index number, which is 4. Here, what should we do? F4, right? We need to fix. Oh, sorry. Just a second. Lookup value is employee ID. Table array is this one. Then this is 4. And I need to select this function F4. Can you see you are getting answer already? This is nothing but a fix. I need to fix. Yes, okay. So again here, instead of clicking here, double click means it will go like this. But double click cannot go like this. It is not that much automation. Excel is not intelligent. मतलब आपके जितना intelligent नहीं है Excel अभी, है ना? डबल करोगे तो वो नीचे जाएगा, देखिए, है ना? तो अभी तो इसलिए मैन्युअली आपको यहाँ पे क्लिक करना पड़ेगा. जब एरो चेंज होता है, क्लिक और ड्रैग करने से यू विल गेट द वैल्यूज. ओके, आप मैच कर सकते हो E10896, E10896, राइट? दिख रहा है? ओके, क्लियर. सो नाउ कैन यू टेल मी फॉर द डेजिग्नेशन? चलो क्विकली, who will go? Hemant is available. Sir.
चालेल, मी सांगू शकता. बाय द वे, लॅपटॉप वरती कनेक्ट करायचं आहे. आय डोंट सी मेनी पीपल कनेक्टिंग युझिंग लॅपटॉप. मग घरी जाऊन प्रॅक्टिस करताय का रेग्युलरली? नसेल तर मग तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करा. Can I? हेमंत, तुम्ही लॅपटॉप वरती आहे का? तुम्ही स्क्रीन Yes, sir. प्रेझेंट. ओके, तुमच्याकडे आहेत का हे फाईल्स डाउनलोड केल्या? Yes, sir. आपण ड्राईव्ह मध्ये लिंक्स आहेत. ओके, गुड. चालेल, ओपन करा आणि एकदा ते हे करून दाखवा मग क्विकली. वेळ गेला तरी चालेल, बट आय डोंट, म्हणजे इथं बघतोय तर कोणीच लॅपटॉप नाही आणलं. सो ओके, चलो. येस हेमंत, यू कॅन गो. Is it visible? येस. हा, गुड. सो तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? आधी यूज केलंय का तुम्ही? हो सर, खूपदा. ओके, Designation. एक्सप्लेन करता का तुम्ही काय सिलेक्ट करताय, काय आहे काय नाही? Okay, sir. ओके. First select this cell, ओके. then put formula H lookup. ओके. Our lookup value And is why employee lookup? 1. Why H lookup? Horizontal lookup. Because we have to put values horizontally. Yes, right. Then lookup value is employee 1. Okay, Table lookup array. value is employee 1. Yes. Okay. Table array we have to And put why only employee 1? definition. Why employee 1? Why not 2, 3, 4? Sir, we can You take can 2, 3, select 4 3 also. also. Yes, sir. But most of the times we take employee 1 because it is used to it is easy to use. Okay. No, I can select E102 also. That is also easy. No, I have to click only there. Yes, sir. So With that way also then we why can not solve E? this. Okay. No, Okay, I sir. want what is VLOOKUP or lookup value and why you are not selecting other fields. Okay, sir. Let me wait. Done it with employee 2. Okay. Here we have to. Okay. By the way, it will also work. Lookup. The answer is you need to select lookup value. Lookup value is It should be employee 1. Table array. Okay. Select table array. Okay. Okay. Row index number 1 to 3. Okay. Okay. Assistant manager. Okay. Good. So E10, can you drag behind? Wait a minute. I want E101. Fill. Where is the option of fill? Fill is in the data. Data tab. Flash fill, right? Yes, sir. Search top flash fill. You don't have search option. Okay. Let me check. By the way, ठीक है. आप जो है वो will do some discussion. Okay. चलो flash fill आपको ढूंढना है, right? Right, sir. डेटा में डेटा टूल्स में Data tool. डेटा टूल्स राइट साइड. ऊपर फ्लैश फिल है ना, ऊपर हाइड हुआ है, देखिए. Not working.
हाँ देन क्या करेंगे फिर? बट अभी तो वर्क हुआ था ऊपर वाला सैलरी. Okay, somebody else wants to go? Maybe Nishant or Sir, should I stop sharing? yes. Yes, Nitish, Swati, Vishal, who would like to go? चला quickly. जर असा response असेल then we need to extend the lecture. कारण मग lookup taking lot of time. मग तुमच्याकडे लुकअप करायला लागेल. हा असं काय होतं बघायला. चलो क्विकली गो. स्वाती सांगा, त्यांना सांगा, गाईड करा, गाईड हिम हाऊ टू डू इट. ओके ठीक आहे, लेट्स डू इट. आपण करूया. देन बाय द वे मग होमवर्क यू नीड टू कंपल्सरीली डू इट. जर इफ यू आर नॉट कम्फर्टेबल ना, कारण हे असंच आहे, एकदा तुम्ही ते प्रोसेस हाताखालून व्यवस्थित ट्राय केल्याशिवाय यू विल नॉट गेट कॉन्फिडन्स. तुम्हाला माहित, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल ओके वर्क होतंय, बट ऍक्च्युअल तुम्ही ट्राय कराल तर वर्क नाही होणार. जसं आता तुम्ही बघितलं राईट, त्यांना माहित आहे काय, बट दे आर नॉट एबल टू इम्प्लिमेंट इट. त्यामुळे दॅट्स वाय डोंट यूज शॉर्टकट. पहिला तर आय नो किती फास्ट येतंय तुम्हाला ऑर यू नो, बट डोंट यूज शॉर्टकट्स अँड देन अंडरस्टँड की प्रत्येकाचं मिनिंग काय आहे. So what I will do, okay, is my online? Yes. Right? Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. सुद्धा इकडे आता. तर what we did here, तुम्ही बरोबर होता, you used H lookup. It is okay. First select the cell. I want this. Okay. Then go to formulas. So this is formulas tab. Then insert function. So here H lookup. Search H lookup. Okay. Once you are okay, then you will have new window which will have multiple options. म्हणजे याच्यात मल्टिपल ऑप्शन असलेले एक नवीन विंडो ओपन होईल. त्याच्यात लुकअप व्हॅल्यू. सो लुकअप व्हॅल्यू इज द व्हॅल्यू विच इज कॉमन इन बोथ द टेबल. ही व्हॅल्यू घ्यायची आहे, राईट. सो यू कॅन सी मल्टिपल व्हॅल्यूज कॉमन. सो दॅट्स वाय टेक फर्स्ट व्हॅल्यू अँड देन यू कॅन ड्रॅग द फॉर्म्युला. दॅट्स वाय वी आर सिलेक्टिंग द फर्स्ट व्हॅल्यू. असं नाही की E102 सिलेक्ट नाही करू शकत, ते पण करू शकतो, बट यू नीड टू ड्रॅग द फॉर्म्युला, राईट. तुम्ही ते सिलेक्टच करताय. जसं जसं आपण पुढे जातोय, दॅट इज नथिंग बट वी आर सिलेक्टिंग. सो meaning of lookup value is the value which is common in both the table. So common value is E101. So I'll select this. Okay. Then table array. So I'll select the entire lookup value. Then come down, which is designation. Now you can see the 3C here. 3C this there, right? Okay, sorry, 3R. And then once you select the table, I will fix. This is the important step. हेमंत, काल तुम्ही लक्ष नाही दिलं का? आपल्याला खूप प्रॉब्लेम झाला होता याच्यामुळे. टेबल सोर्स बाय द वे का आपण फिक्स करतोय? कारण सोर्स टेबल मूव्ह होतोय. जसं आपण फॉर्म्युला सोर्स टेबल मूव्ह होतो म्हणून. हा, सोर्स टेबल मूव्ह होतोय म्हणून आपण ते फिक्स करतोय त्याला. रो इंडेक्स, आता रो इंडेक्स काय असेल? 3, राईट. दिस इज अगेन ऑप्शनल, सो आय एम नॉट गिविंग. इट्स ओके. यू कॅन सी द मॅनेजर आणि यू कॅन ड्रॅग लाईक. तुम्हाला ते व्हॅल्यू फिल झालेल्या दिसतील, राईट. सो यू आर गेटिंग सम. इथं वॉर्निंग येते काही है ना, तर यू नीड टू गिव्ह additional parameters, right? Clear? हे काल आपण डायग्नोज करत आलो होतो one by one, right? चलो, we need to cover a few more things. By the way, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता बाकीचे एक्सपिरियन्स, डेझिग्नेशन वगैरे. डेझिग्नेशन सॅलरी काढले आपण. एक्सपिरियन्स आणि नेम इथे मी क्रिएट करून ठेवतो. वाटल्यास आहेत नेम आणि एक्सपिरियन्स तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. ओके, क्लिअर?
आणि वन मोर इम्पॉर्टंट फंक्शन आय वॉन्टेड टू टेल यू इज, आता इथे पेस्ट नावाचे स्पेशल फंक्शन्स असतात. होम टॅब मध्ये ना इथे पेस्ट फंक्शन आहे राईट. जेव्हा तुम्ही कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करता ते नथिंग बट अ पेस्ट होते. बट एक्सेल हॅज मेनी पेस्ट रिलेटेड ऑप्शन्स. इथे बघा पेस्ट ऑप्शन दिसतंय, हे बघा पेस्ट ऑप्शन, इथं फक्त ए लिहिलेलं दिसतंय. दॅट इज नथिंग बट ओनली वन ऑप्शन. आता बघा, लेट मी सिलेक्ट दिस बोनस, कंट्रोल सी और राईट क्लिक कॉपी जे ऑप्शन म्हणतो मी कॉपी, तर तुम्ही खाली पेस्ट ऑप्शन दिसतायत का? हे बघा किती ऑप्शन दिसतायत राईट. पेस्ट स्पेशल मध्ये ऑप्शन्स असतील, राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल, हे बघा एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. पेस्ट ॲज फॉर्म्युला, पेस्ट ॲज व्हॅल्यू, पेस्ट ॲज फॉर्मॅट राईट. हे सगळे स्पेशल ऑप्शन्स असतात. इथे पण तुम्हाला दिसेल, हे बघा इथे व्हॅल्यू, इथे केवढी मोठी लिस्ट आली आता. तर वेगवेगळ्या स्टाईल मध्ये पेस्ट करता येतं. म्हणजे आता याचं जस्ट इथं क्लिक केलं, इथे बघितलं हे काय करतं, फक्त फॉर्म्युला पेस्ट करते, डेटा पेस्ट नाही करत. म्हणजे याच्या अंडर काहीतरी फॉर्म्युला लावलाय राईट आपण बोनस कॅल्क्युलेट करायला, फक्त तो फॉर्म्युला पेस्ट करता येतो आपल्याला. ओके, मग इथं हा इम्पॉर्टंट आहे ट्रान्सपोज. इथे काय होतं, इथं सगळे पेस्ट होतो डेटा, पण बॉर्डर पण येतात. म्हणजे इथं जर बॉर्डर असतील तर ते बॉर्डर सहित कॉपी होतं तिकडे. ओके, हे काय फॉर्मॅट आहे. म्हणजे जर येलो कलर मध्ये असेल डेटा तर इकडे येलो कलर मध्ये डेटा येतो. म्हणजे कलर पण फॉर्मॅटिंग. और इथं काहीतरी बोल्ड असेल राईट, बोल्ड तसे असतील तर ते पण कॉपी करता येतं. मग तसे इथं हे खूप इम्पॉर्टंट आहे, इमेज. म्हणजे हे जो डेटा आहे ना, ऍज अ इमेज मी पेस्ट करू शकतो. तुम्हाला दाखवू का करून? हे कंट्रोल सी केलंय ऑलरेडी, कंट्रोल व्ही, सॉरी मी तिथेच कंट्रोल सी केलं, हे सिलेक्ट केलं, कॉपी, अरे सॉरी, कंट्रोल सी इथे सिलेक्ट करतो, कंट्रोल व्ही. आता मला खाली ऑप्शन येत आहे, दिसतंय का? हे दिसतंय ग्रीन कलरचं इथे, सॉरी हे बघा, हे इथे ड्रॉप डाऊन आहे, या ड्रॉप डाऊन वरती क्लिक केलं ना तुम्हाला ऑप्शन दिसतात हे वेगवेगळे. इथे मी कंट्रोल ऍज पेस्ट ऍज अ पिक्चर करतो, क्लिक, हे बघा हे पिक्चर झालं माझं. हे इमेज आहे, हे इमेजला मी कुठे कॉपी पेस्ट कर बघा, हे इमेज डेस्कटॉप वर पण कॉपी पेस्ट करू शकतो मी डायरेक्ट. इथं नाही मध्ये वगैरे होईल इथे. ओके, पण कळालं राईट, हे सगळे स्पेशल पेस्ट ऑप्शन आहेत. वन इम्पॉर्टंट मी तुम्हाला दाखवायचं होतं, तर एच लुकअप हा खूप कमी लोक वापरतात, कारण जनरली लोक काय करतात, हे कॉपी करतात. ओके, आणि समजा इथं पेस्ट, बट पेस्ट ऍज ट्रान्सपोज ऑप्शन दिसतो का, ट्रान्सपोज टी, हे बघा डेटा व्हर्टिकलचा डेटा हॉरिझॉन्टल मध्ये होतो ऑटोमॅटिक. तुम्हाला काय करायची गरज, सेम अप्लाय, हॉरिझॉन्टलचा कॉपी केलं आणि व्हर्टिकल करायचं असेल, पेस्ट करायचं आणि ट्रान्सपोज करायचं, तुम्हाला व्हर्टिकल मिळतं राईट. दिस इज नथिंग बट अ ट्रान्सपोज. त्यामुळे इथून व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असे तुम्हाला whichever you are comfortable. पण मोठे डेटाबेसेस जे कंपनीत वगैरे असतात ते व्हर्टिकल डिझाईन केलेले असतात सगळेच. हॉरिझॉन्टल डेटा खूप कमी ठिकाणी असतो राईट. त्यामुळे मोस्टली लोक व्ही लुकअपच वापरतात 99%. रेअर केस मध्ये एच लुकअप वगैरे वापरतात. ओके, कारण डेटाबेस कधीच हॉरिझॉन्टली स्टोअर नसतो, तर त्याला वेगवेगळे रूल्स आहेत. तुम्ही जेव्हा एसक्यूएल वगैरे शिकाल तर तुम्ही तेव्हा विचारा की असंच व्हर्टिकलच काय, हॉरिझॉन्टल का नाही स्टोअर करत. ओके, डेटाबेस आर्किटेक्टचं काम आहे ते. जनरली सगळे डेटाबेसेस तसे डिझाईन केलेले असतात. त्यामुळे हा नथिंग बट याला तुम्ही सिलेक्ट ऑल ट्रान्सपोज व्हर्टिकल होऊन जाईल, सिलेक्ट ऑल ट्रान्सपोज हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टल होऊन जाईल. ओके, क्लिअर. आणि स्पेशल ऑप्शन्स क्लिअर झाले सगळे. तुम्ही वेगवेगळे ऑप्शन ट्राय करा आज घरी जाऊन. पेस्टचे वेगळे, कॉपी पेस्ट करायचा वेगळा ऑप्शन चूज करायचा. त्याचं एक इम्पॉर्टंट अजून एक मला सांगायचं होतं. इथं बघा, जसं इथं आय वॉन्ट यू टू एम्प्लॉई आयडी जसं आहे, एम्प्लॉई आयडी मध्ये काय व्हॅल्यू आहे, म्हणजे एम्प्लॉई आयडी मध्ये सेल नंबर काय तो सांगा आधी.
जो केलाय मी सेल, हा ग्रीन कलर काय B सेल B11 इथे दिसतोय का? सेल ऍड्रेस कुठे असतो? इथे असतो, राइट? दिस इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ रो एंड कॉलम. रो एंड कॉलम का वो कॉम्बिनेशन है सेल एड्रेस, और उस सेल में वैल्यू क्या है यहाँ दिख रहा है क्या? E101 ये वैल्यू है उस सेल में. आप कहीं पे भी क्लिक करके देख सकते हो. ये देखिए वैल्यू चेंज हो रहा है, ये देखिए ये वैल्यू चेंज हो रहा है ना. बट आप नीचे क्लिक कीजिए यहाँ पे सैलरी पे, अभी क्या आ रहा है उधर? क्या आ रहा है? फॉर्मूला. और वो वैल्यू सिर्फ दिख रहा है, बट वो एंड में स्टोर क्या कर रहा है? फॉर्मूला स्टोर कर रहा है. तो इसका प्रॉब्लम क्या हो सकता है? एक तो इसका एडवांटेज बताइए. एडवांटेज ये होगा कि आपका जब भी डेटा चेंज होगा, मतलब मान लीजिए रेड कलर में डेटा चेंज हो गया, तो ये अपने आप फॉर्मूला भी चेंज, मतलब वैल्यू भी चेंज होगा इधर का. ओके, ऑटोमेटिक पूरा लिंक है, इंटरलिंक है, क्योंकि यहाँ पे फॉर्मूला स्टोर हो रहा है ना. तो जब भी कोई भी डेटा चेंज होगा, कहीं पे आपने दूसरे फाइल में VLOOKUP लगाया है, ओके, तो वो फाइल किसी ने चेंज कर दिया तो आपका भी फाइल चेंज होगा डायरेक्टली, क्योंकि इधर सब लिंक है, ये सारे लिंक है. तो आपका रिक्वायरमेंट क्या है? आपको फिक्स डेटा चाहिए या डायनामिक चाहिए? इसके ऊपर अभी आपको चूज करना है. बाय डिफॉल्ट ये डायनामिक होता है, मतलब कहीं पे भी मैं वैल्यू चेंज करूंगा तो वो सारे फाइल्स में चेंज हो जाएगा डायनामिकली. बट मोस्टली मुझे फिक्स डेटा चाहिए, मुझे चेंज नहीं होना चाहिए. ऐसे कल मैं कुछ वैल्यू दिखाऊंगा, कल चेंज करेगा, मेरा वैल्यू चेंज हो जाएगा, राइट? तो इसीलिए पीपल प्रिफर ये पूरा डेटा सिलेक्ट कीजिए जहां पे आपने फॉर्मूला लगाया, कंट्रोल C, और इधर ही पेस्ट करना है तो कंट्रोल V. ओके, कंट्रोल आई एम गेटिंग दिस. देखिए पेस्ट का ऑप्शन आ रहा है नीचे, है ना? ये देखिए यहाँ पे क्लियर, क्लिक कीजिए. अभी यहां से ये ऑप्शन सिलेक्ट करना है, पेस्ट एज वैल्यूज. ये देखिए दिख रहा है क्या? वैल्यूज 1 2 3 है. ओके, तो वो सिलेक्ट करना है बस. इससे क्या होगा? ऊपर वाला फॉर्मूला, ये देखिए, ये देखिए, है ना? म्हणजे फॉर्म्युला नाही राहत इथे डायरेक्ट व्हॅल्यूज पेस्ट होतात. याच्यामुळे इंटरलिंकिंग कट होतं. जर उद्या कोणी चेंज केलं तर यू आर सेफ. मोस्टली अक्रॉस द फाईल तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यावरून हे इम्पॉर्टंट आहे. अँड दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल. कोणताही फॉर्म्युला तुम्ही इम्प्लिमेंट करा तर कंट्रोल व्हॅल्यूज करायला लागेल, नाहीतर व्हॅल्यूज सगळ्या चेंज होतील. वन्स यू चेंज द सोर्स, डेस्टिनेशन विल चेंज, because it is interlinked, all the values are interlinked. Okay, clear? paste options, paste वगैरे काय आहेत सर? आता ओके, आता थोडं पुढे जाऊया आपण. नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे तो एक्स लुकअप. एक्स म्हणजे क्रॉस जनरली म्हणतात, क्रॉस लुकअप. सो ऑप्शन इज एक्स लुकअप. तर आता मला सांगा गरज काय है जी? वाई एक्स लुकअप? अभी दो ही टाइप में डेटा हो सकता है, एक तो वर्टिकल और हॉरिजॉन्टल, और उसके लिए आपके पास फॉर्मूला है ऑलरेडी. वर्टिकल के लिए वर्टिकल है, हॉरिजॉन्टल के लिए हॉरिजॉन्टल है. फिर न्यू एक्स लुकअप क्यों आ रहा है फिर? ग्राफ वगैरह तो नहीं है, डेटाबेस में ग्राफ नहीं रहता ना, सिर्फ डेटा रहता है. चलो, और एक बैच में किसी ने मुझे बताया था एक्चुअली, वो मतलब आई गेस DA7 में. सो ही मतलब उसको ऐसे नहीं बताया कि एक्स लुकअप क्यों है. ही आस्क्ड वन क्वेश्चन और उस क्वेश्चन का आंसर एक्स लुकअप था. सो आई वांट यू टू आस्क मी दैट क्वेश्चन. वी लुकअप में बहुत बड़ा ड्रॉबैक है. आपको पता चला कि वो ड्रॉबैक मतलब एक ऐसा कंडीशन है जहां पे वी लुकअप एप्लीकेबल ही नहीं होता, आप लगा ही नहीं सकते. कल प्रैक्टिस किया होगा तो आपको वो डेफिनेटली प्रॉब्लम आया होगा एक एग्जांपल में. इन दिस शीट ओनली यू माइट हैव गॉट दैट प्रॉब्लम इफ आपने कुछ ट्राई किया होगा तो ऑनलाइन. चलो बताइए ऐसा कौन सा कंडीशन है जहां पे वी लुकअप नहीं लगता और मैं नहीं लगा सकता? मैंने आंसर दे ही दिया है बट आपको ऑनलाइन सर जर एम्प्लॉई ID दिलेला आहे आणि त्याच्यावरून नाही, एम्प्लॉई नेम दिलेलं आहे आणि त्याच्यावरून एम्प्लॉई ID काढायचा असेल तर
ओके राईट, गुड स्वाती. बाकीच्यांना कळलं काय म्हणाली स्वाती? व्हॉट शी सेड? डिड एव्हरीवन गेट इट? Yes. कळलं राईट? मेन म्हणजे कॉलम पासून लेफ्ट साइडचा ती डेटा पाहिजे असेल. हा व्ही लुकअप मध्ये कायम पुढेच जात आहे ना. हे बघा इथून पुढे माझा हा लुकअप व्हॅल्यू आहे, इथून पुढेच चाललोय मी. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4, हा 5, राईट. मागचं काय, मागं पण डेटा असू शकतो ना. असं नाही की मला दरवेळी एम्प्लॉई आयडी एकच नंबरला असेल, और असं नाही की लुकअप व्हॅल्यू माझं सुरुवातीला. या एक्झाम्पल मध्ये समजा मी सॅलरीच्या ऐवजी तुम्हाला एम्प्लॉई आयडी काढायला सांगितलं असतं तर आता केस काय, कंडिशन सॅटिस्फाय करा. पहिला तरी तुम्हाला डेटा डेट करायचा आहे. याच्यात डेटा आहे का? नाव आहे, एम्प्लॉई नाव आहे आणि तुम्हाला एम्प्लॉई आयडी काढायचं आहे, राईट. म्हणजे डेटा कन्सॉलिडेशनचा प्रॉब्लेम आहे. आर यू गोइंग टू कन्सॉलिडेट? आणि तुम्हाला रिक्वायर्ड डेटा आहे का? मतलब एम्प्लॉई आईडी भी है ऊपर, राइट. और नेक्स्ट कौन सा लुकअप अभी करना है? फिर लुकअप कौन सा लगाना है? नहीं, आई वांटेड, मतलब अभी ये डेटा वर्टिकली फिल करना है तो आइडियली वर्टिकल लगाना है ना. तो वर्टिकल लगाया आपने, बट वर्टिकल लुकअप में प्रॉब्लम कहाँ आएगा? जब आप कॉलम इंडेक्स नंबर दोगे, आप ऐसे तो डेटा सिलेक्ट नहीं कर सकते ना पीछे. यू सिलेक्ट आगे ही सिलेक्ट कर रहे हो, ओके. तो इसीलिए पीछे. बाय द वे फिर पीछे है तो मैं -1 दे सकता हूँ ना, और 0 दे सकता हूँ. मतलब आगे जा रहे हो तो 1 2 3, पीछे जा रहे हो तो -0 -1 -2 ऐसे भी हो सकता है ना स्वाति? पॉसिबल? आर पॉसिबल है तो क्यों नहीं पॉसिबल? यस, क्विकली. ठीक है, आप ट्राई कीजिए. नॉट गिव द आंसर, यू ट्राई एंड लेट मी नो वर्क होता है कि नहीं. आप ट्राई कीजिए. आज होमवर्क बहुत है आपके लिए. ये पेस्ट के सारे ऑप्शन एक्सप्लोर करना है. यू नीड टू फिल दिस एम्प्लॉय आईडी, ओके, विथ वी लुकअप ओनली, ओके. फिर उसके बाद नीड टू एच लुकअप के ये 2 पैरामीटर्स करने हैं, ओके. क्लियर? सो यू टू गिव मी एन आंसर फॉर दिस, जो पीछे जाता है. सो दैट्स व्हाई मेजर ड्रॉबैक लुकअप का यही है कि मैं लुकअप वैल्यू के पीछे नहीं जा सकता. लुकअप वैल्यू के आगे ही मुझे सिर्फ वैल्यूज मिलेंगी. तो इसीलिए Microsoft has introduced a new function, lookup function called XLOOKUP. Okay. By the way, पहले लोग, और I want everyone और लैपटॉप पे है हेमंत वगैरह, राइट. सो कैन यू चेक वेदर XLOOKUP आपके लैपटॉप में है या नहीं है? कैसे करोगे आप? फॉर्मूलाज में जाइए, इंसर्ट फंक्शन में टाइप कीजिए XLOOKUP की, यहाँ पे सेल सिलेक्ट कीजिए, फॉर्मूलाज, इंसर्ट फंक्शन, सर्च XLOOKUP. दिस क्विकली बताइए आपके लैपटॉप में है या नहीं है? दिख रहा है क्या? और एल्स ऐसा होगा कि पूरा सिखाने के बाद पता चलेगा अरे ऑप्शन ही नहीं है. सर ने कुछ ऐसे ही जुगाड़ लगा के कुछ सिखा दिया. हाँ? कहीं से कॉपी पेस्ट. नो सर. ओके. फिर व्हाट अबाउट अदर्स? नीतीश, स्वाति, विशाल, है क्या आपके लैपटॉप में? है सर. लैपटॉप लॉगिन नहीं है. राइट, यस, ओके. स्वाती, बाकीच्यांनी इथं बसलेल्यांनी सांगा, आहे की नाही तुमच्या लॅपटॉप मध्ये? हा, मग त्यामुळे लॅपटॉप आणायचं, बघायचं काहीतरी. इफ यू प्रॅक्टिस तुम्हाला कळेल. बाय द वे नो सर. 2021 हा 2000 मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 आणि त्याच्या पुढचे सगळे व्हर्जन आणि ऑफिस 365 व्हर्जन, याच व्हर्जन मध्ये XLOOKUP ऑप्शन आहे, बाकीच्या व्हर्जन मध्ये नाही आहे, ओके.
त्यामुळे जरी तुम्हाला तुमचं व्हर्जन कोणतं आहे ते चेक करा आणि मग तुम्हाला कळेल. व्हर्जन कसं चेक करायचं, फाईल्स, इथे फाईल ऑप्शन दिसतोय का, हे बघा इथे क्लिक करा. इथून ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला सॉरी ऑप्शन नाही द्यायचंय, अकाउंट, इथे अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही इथे चेक करू शकता. हे बघा है ना, हे माझं आहे मायक्रोसॉफ्ट 365 फॉर एंटरप्राइज. तसं तुमचं वेगळं व्हर्जन असेल, 16 असेल तर 16, 17 असेल तर 17 इथं ते लिहिलेलं असते. ओके, तुम्हाला मग कळेल वेदर एक्स लुकअप आहे की नाही. एक्स लुकअप नसेल तर ऑनलाईन मे बी आय गेस अवेलेबल आहे मायक्रोसॉफ्टच्या म्हणजे ऑफिशियल वेबसाईट वरती. जे एक्सेल ओपन होतं microsoft.com वरती लॉग इन करा, तिथून एक्सेल ओपन होतंय, तिथे तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला ते वापरता येईल. बट पीसी मध्ये नसेल तुमच्या. ओके, तुम्ही ज्या पण कंपनीत जाईल तिथं ऑफिशियल व्हर्जनच मिळेल, पायरेटेड कोणी वापरणार नाही, त्यामुळे ते ऑप्शन अवेलेबल असेल ना. नो इश्यूज. चला, तर एक्स लुकअप आता सेम आपण ट्राय करूया, देन विल गेट टू नो की काय. ओके, चलो एम्प्लॉई आयडी आहे. लेट मी क्लिअर ऑल दिस फील्ड्स. ओके, आता एक्स लुकअप, तर यू नो दिस इज व्हर्टिकल. आधी मला सांगा लुकअप व्हॅल्यू काय. लुकअप व्हॅल्यू इज दिस, राईट. आणि तुम्हाला सॅलरी काढायची आणि सॅलरी इज हिअर आणि तुम्हाला इथं सॅलरी हवी आहे. अँड दिस आय नीड टू फिल इट इन व्हर्टिकल फॉर्मॅट, है ना. तर वी लुकअप आयडी वापरायला पाहिजे, बट वी आर लर्निंग एक्स लुकअप, तर एक्स लुकअप आपण. सो प्रोसेस सेम आहे. सेल सिलेक्ट करायची व्हॅल्यू पाहिजे तिथं. ओके, गो टू फॉर्म्युला, इन्सर्ट फंक्शन, सर्च एक्स लुकअप, hit enter, then select x lookup, press OK. ओके, आता बघा थोडे व्हॅल्यूज आय वॉन्ट थोडे चेंज झालेत, बाकी सगळे तसेच आहेत. लुकअप व्हॅल्यू आहे तिथं टेबल अरे होता, इथं लुकअप अरे आहे. ओके, आणि रिटर्न अरे आहे. ओके, बाय द वे अरे म्हणजे काय आणि टेबल म्हणजे अरे इज नथिंग बट एक कॉलम. ओके, आणि तिथं टेबलचा अरे होता, टेबल म्हणजे मल्टिपल कॉलम्स. ओके, त्यामुळे तिथं जर मल्टिपल सिलेक्ट करत असाल इथे एकच करायचं. आणि हे शिकायच्या आधी कॅन वी सी की कोणते पॅरामीटर्स ऑप्शनल आहेत आणि कोणते पॅरामीटर कंपल्सरी आहेत. कसं चेक करायचं, इज इक्वल टू एक्स लुकअप आलंय, दिसतंय इथे आता लुकअप व्हॅल्यू, लुकअप अरे, रिटर्न अरे, हे 3 पॅरामीटर. आणि बाकी बघा काय डिफरन्स दिसतंय यांच्यात. ऑनलाईन काय डिफरन्स आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिल्या ब्रॅकेट सर, स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय. ऑप्शनल. नो, दिस आर्ग्युमेंट इज ऑप्शनल. म्हणजे हे जर नाही दिलं तरी फॉर्म्युला वर्क होईल, पण आधीचे 3 मधलं काही नाही दिलं तर इट विल गिव्ह एन एरर डायरेक्टली, है ना. हे झाले ऑप्शनल पॅरामीटर आणि ते कंपल्सरी पॅरामीटर्स. त्यामुळे बाकीचे ऑप्शनल पॅरामीटर आहेत. इथे मॅच मोड आहे, जिथं आपण रेंज द्यायचो ना, अप्रॉक्सिमेट, एक्झॅक्ट, इथं त्याला मॅच मोड म्हणतात. इथं सर्च मोड म्हणून काहीतरी वेगळा. सो तुम्हाला जर हे नक्की एक्झॅक्ट मिनिंग काय हे फाइंड आउट करायचं असेल तर बेस्ट इज ऑफिशियल डॉक्युमेंटेशन रेफर करा. एक्स लुकअप ऑफिशियल डॉक्युमेंटेशन, है ना, और डॉक्युमेंटेशन डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय असतं, कोणतेही तुम्ही टूल किंवा कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज काही वापराल तर त्याचं ज्यांनी बनवलंय त्याच्याबद्दल सगळी माहिती त्या डॉक्युमेंटेशन मध्ये लिहून ठेवतात. लुकअप काय करतंय ह्याची सगळी माहिती इथे मिळेल. आणि हे ऑफिशियल आहे, असं कोणी युट्यूब वरती क्रिएट करेल ना, पण ऑफिशियल ज्यांनी डेव्हलप केलंय त्यांचं कायम रेफर करायचं, कारण तिथं अपडेटेड व्हॅल्यू असतात, सगळे अपडेटेड इन्फॉर्मेशन. बाकीच्याकडे शॉर्टकट पण सांगू शकतात गुगल वरती, राईट. इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर यू शुड फॉलो द ऑफिशियल डॉक्युमेंटेशन ऑनली. ओके, येस. हाय अभिजित.
येस, फर्स्ट लेक्चर तुमचं हे बघा. ओके, ऑफिशियल डॉक्युमेंटेशनचे वर्ड्स बघा, आर्ग्युमेंट आणि त्या आर्ग्युमेंटची माहिती. द व्हॅल्यू टू सर्च फॉर म्हणजे काय सर्च करणार आहे, दॅट इज नथिंग बट लुकअप व्हॅल्यू. लुकअप अरे, द अरे और रेंज टू सर्च म्हणजे काय सर्च करायचं आहे. रेंज टू रिटर्न अरे. ओके, इफ नॉट फाउंड याचा अर्थ वेअर अ व्हॅलिड मॅच इज नॉट फाउंड रिटर्न द इफ नॉट टेक्स्ट यू सप्लाय. म्हणजे इथं टेक्स्ट द्यायचं आहे मला. इफ नॉट फाउंड मध्ये टेक्स्ट द्यायचं म्हणजे जर व्हॅल्यू नाही मिळाली सर्च मध्ये तर काय असं काहीतरी व्हॅल्यू द्यायची, मग ते कायम मला आउटपुट मध्ये येऊन जाईल. आणि मग इथं खाली लिहिले ऑप्शनल, कळलं. रिक्वायर्ड राईट. मॅच मोड हे बघा, एक्झॅक्ट एक्झॅक्ट आणि परत वाइल्ड कार्ड वगैरे है ना. एक्झॅक्ट मॅच इफ नन फाउंड रिटर्न हे. एक्झॅक्ट मॅच इफ नन फाउंड रिटर्न द स्मॉलर आयटम. एक्झॅक्ट मॅच इफ नन फाउंड रिटर्न द लार्जर आयटम. हे आपण लॉजिकल कॅल्क्युलेशन बघितले होते व्ही लुकअप मध्ये, आठवत आहे का. तिथं कायम खालची व्हॅल्यू द्यायचं ते, म्हणजे 5 ते 10 जर एक्सपिरियन्स असेल तर 5च्या पुढे जे आहे ते सांगायचं. तर इथे अजून कंट्रोल तुम्ही करू शकता. त्याला सांगू शकता की पुढची व्हॅल्यू दे, ना की मागची व्हॅल्यू. हो, लक्षात येते काल आपण काय शिकलो होतो काय नाही. स्मॉलर, ग्रेटर, लॉजिकल व्ही लुकअप. तर मॅच मोड, परफॉर्म सर्च स्टार्टिंग एट द फर्स्ट आयटम. परफॉर्म सर्च म्हणजे व्ही लुकअप जसं फर्स्ट आयटम पासून लास्ट आयटम कडे जायचं, राईट. हे लॉजिकल आहे. इथं ते सर्च तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याला सांगू शकता की मागून स्टार्ट कर शोधायला आणि मग पुढे ये, नाहीतर पुढून स्टार्ट कर मागे जा, राईट. मग बायनरी सर्च, वेगवेगळे सर्चिंगचे अल्गोरिदम तुम्ही कंट्रोल करू शकता. इथे खूप जास्त लॉजिकल टेक्निकल आहेत ते. तुम्ही खूप सारे आर्ग्युमेंट्स कंट्रोल करू शकता. तुम्हाला इथून सगळ्या फॉर्म्युले, सिंटॅक्स, इथं त्यांचा डेमो पण आहे. हे बघा कसं वापरायचं ते फंक्शन वगैरे. इथे तुम्हाला ते नेट स्लो आहे, व्हिडिओ पण फॉलो करू शकता. दिस इज नथिंग बट ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. त्यामुळे थोडं वाचायची सवय ठेवा. इथे एक्झाम्पल पण आहेत हे बघा, है ना. सो फॉलो द ऑफिशियल डॉक्युमेंटेशन ॲज वेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर गुगलच्या आधी हे फॉलो करा, कारण हे सगळं तुम्हाला पायथन आणि एस मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर असेल, तुम्हाला खूप चांगलं कोड लिहिता येईल आणि तुम्हाला एक्सप्लेन करता येईल की असं का वर्क होत आहे. ओके, मतलब आपको ये क्यों ऐसा वर्क होता है और डिजाइन क्या है ये आपको एग्जैक्टली पता चलेगा. और पाइथन का नया वर्जन आता है तो उसके फंक्शंस चेंज होते हैं. उसका मीनिंग पहले अलग रहता है, बाद में अलग हो जाता है. तो आपको लगता है अरे मेरा कोड तो गलत वर्क कर रहा है, तो इसलिए यू शुड फॉलो द डॉक्यूमेंटेशन. डॉक्यूमेंटेशन में ऑलवेज अपडेटेड इन्फॉर्मेशन रहेगा. दैट्स व्हाई आपको वो पता चलेगा कि ओके ये ऐसा क्यों काम कर रहा है, इसके पीछे लॉजिक क्या है. So all those details are available. So each and every any technology which you are going to learn, start reading the documentation. आपका जितना documentation read करोगे उतना आपको concept clear हो जाएगा. नहीं तो you know कि क्या वर्क होता है, कैसे लगाना है, बट कोई टेक्निकल पूछेगा और कंपनी में ऐसे इशू आते कि किसी को पता नहीं चलता कि हो क्या रहा है. So that time it is always safer कि you should know the documentation. Okay. So it's good to know the documentation. तो ऐसे you can search all those functions here. मतलब कोई भी देखिए some function related articles यहाँ पे, right? So read functions जो हमने देखा, ये देखिए some if, count if के वगैरह. So all those information is available. You have to read. Okay, so let's start with the XLOOKUP. So XLOOKUP is, now as we selected range, I will select the cell, insert function, XLOOKUP. So lookup value again employee ID because it is common in both the table. So I will select E1. I will go to lookup array. So in this case, I don't have to select table. So I will select the array. Array मतलब single cell. So I will select this. Why? Because lookup array है ना. Lookup कहाँ पे search करना है? Where I need to search? भाई इस कॉलम में तू ढूंढ. E101 को इस कॉलम में ढूंढना है. ये बता रहे हो आप. ओके, बाद में रिटर्न क्या चाहिए? ये देखिए रिटर्न अरे. रिटर्न क्या चाहिए मुझे? सैलरी. मतलब ये मैं सैलरी सिलेक्ट कर देता हूँ, है ना. हो गया.
क्लियर? सो यू कैन फिक्स एज वेल, आपको फिक्स कर सकते हो. देन बाकी के ऑप्शनल है, सो आई विल नॉट इंटर. देन यू कैन द आंसर हियर, प्रेस ओके. देखिए नाउ यू डोंट हैव टू कैलकुलेट, आगे जा रहा है पीछे जा रहा है, इंडेक्स है, कॉलम है, रो है, यू डोंट इवन हैव टू लुक एनीथिंग. सिंपली डबल क्लिक एंड देन यू आर हियर. सेम अभी बताइए डेजिग्नेशन के लिए, है ना, सिंपल है राइट ये. चलो टेल मी फॉर डेजिग्नेशन क्विकली. चलो एक्स लुकअप के लिए ऑफलाइन, ऑनलाइन के लिए आएंगे. चलो चलो क्विकली, हो रहा है टाइम, आपको डिले हो जाएगा, लेट हो जाएगा. गो टू फॉर्मूलाज, insert function. Okay, enter, select XLOOKUP, then press OK. Next, what is my lookup value? Employee ID, lookup array. Okay, you need to select employee ID column, right? Then return array. Okay, need to select designation column. I will fix them. Okay, then I'm already getting the answer. Can you see here? Manager मिल रहा है मुझे. So got the answer. I will double click यहाँ पे, है ना, हो गया. Good. चलो online now. I want somebody else. अब condition. Can you use VLOOKUP in this? I have a name, but I need employee ID. यहाँ पे name है, यहाँ पे employee ID. तो यहाँ पे VLOOKUP वर्क करेगा क्या? Sir, instead of employee ID, take salary with VLOOKUP. It will give error. Where? Instead of employee ID? No, sir, in example 2. Sorry? In example 2, this is example 2. Instead of employee ID, we have to take salary. In example 2, instead of employee, we have to take salary. Okay, here, right? Okay. Good. How can we fetch it with So now employee name? नहीं, आपको भी क्या करना है, ये रिक्वायरमेंट है राइट आपका. सो यू दिस रिक्वायरमेंट क्लियर. Just a second. Yes, go ahead. Oh, Hemant, right? Yes, sir. बताइए आपको कुछ Yes, इशू आ sir. रहा है? Yes, sir. Okay, yes, tell me. So this is example 2. This is table. I have requirements. Sir, Yes, if go ahead, we can quickly. fetch salary with the employee ID, Okay. then it can't make. So that we tried here. And if it, So we fetched here. yes, sir. हाँ. But sir, when we fetch salary with, when we find salary with the employee name, it gives error. Okay. Yes. It gives error. Why? So So ask no question. It gives error here. Yes, it gives error. Yes, sir. And why it gives error? So tell me why it gives If you said error. lookup, कल आपने लेक्चर किया है ना, तो ये हमें एरर आ रहा था, दैट्स व्हाई आई एक्सप्लेन्ड. आपको कुछ ऐड करना है, देन आपको वो एरर रिमूव हो जाता है. आपने कल लेक्चर नहीं देखा शायद. ओके, वो एरर क्यों आता है उसका रीजन भी मैंने बताया. सो दैट एरर आने के बाद हमें ऑप्शनल आर्ग्यूमेंट्स यूज करने हैं, विच इज एग्जैक्ट मैच एंड अप्रोक्सीमेट मैच. वो जब भी आप ऑप्शनल यूज करोगे तब आपका एरर चला जाएगा. So whenever you use exact match, your error will go away. And why this error comes? Do you want to know why that error comes? Starting. Hemant, you want to know? Let me see. अरे ते
तो डेटा तसा फ्रेम केलाय. दॅट इज फॅब्रिकेटेड डेटा. त्याला एरर येण्यासाठी आहे, बट विल सी वेदर इट फॉलोज हिअर ॲज वेल ऑर नॉट. येस हेमंत, आहे का तुम्ही? Yes, sir. Yes, sir. ओके, दिस यू डिड राइट. Right, sir. आपको ये एरर आ रहा है? Yes, sir. ओके राइट. Yes, sir. सो ये एरर हमें हटाने के लिए we need to use a parameter here called false, और ये फिक्स भी करना पड़ेगा हमें. Yes, sir. Exit. ओके, फिक्स करने के बाद एक पैरामीटर दीजिए false, देन ट्राई whether it works or not. ओके, यहाँ false लिखना है आपको. Okay, sir. Then press then double click, you will see the values. Clear? कल आपका लेक्चर में you're not, I guess, listening. Okay. Now if it is clear, then we'll go to XLOOKUP. So here I don't have any restriction. So XLOOKUP कैसे? Select the cell, formula, insert function, XLOOKUP, select the XLOOKUP, press OK. Lookup value my case name. ये देखिए मैंने नेम सिलेक्ट किया है ना. सो नाउ लुकअप अरे इज नहीं, एग्जाम्पल 2 में, इन एग्जाम्पल 2 आई एम सॉल्विंग एग्जाम्पल 2. सो एग्जाम्पल 2 में लुकअप अरे क्या होगा फिर? नेम. यस, नेम. शुड आई सिलेक्ट नेम? इट्स हियर. भाई बात करो यार अच्छे से. व्हाट आपको क्या कन्वे करना है, कन्वे कीजिए आप. ऐसे इंटरव्यू में भी ऐसे ही होगा, क्योंकि क्या होगा ना, वहां पे आपका इंस्टिंक्ट काम करता है. यू डोंट थिंक. इंटरव्यू में जब बैठते हो आप जो रेगुलर बात करते हो वही आपके दिमाग में आएगा. आप ऐसे ऐसे अभी मतलब उस टाइम पे याद आएगा ऐसा नहीं होगा. उस टाइम पे आप ऐसे नहीं बोलोगे कि हाँ सर नेम कॉलम ऐसा. सो दैट टाइम इंस्टिंक्ट आपको क्या कहेगा? इंस्टिंक्ट नेम ही करेगा, तो आप नेम बोलोगे, बट इट डजंट मेक सेंस. अभी मुझे बताइए इस केस में नेम सेंस करता है क्या कुछ? व्हाट यू नीड Name टू डू column. इज यू नीड टू सिलेक्ट द नेम कॉलम. सो से द सेंटेंस, सिलेक्ट द नेम कॉलम. क्योंकि मतलब इंटरव्यू में यू विल हैव मोर टेक्निकल क्वेश्चन, तो आपके आगे वाले को कैसे एक्सप्लेन करोगे जो भी आपने बोला है, कुछ कहा है? यू नीड टू एक्सप्लेन समथिंग, राइट? तो आपको वही इंस्टिंक्ट में आएगा जो इंस्टिंक्ट में आप अभी बात करते हो. सॉरी, I to select the name column. So I selected the name column. Then return what I want. I want salary. Salary So I will column. select salary column, right? Then fix. Function F4 is my shortcut. आपका शॉर्टकट देख लीजिए, आपके लैपटॉप के ऊपर रहेगा वो कौन सा है. So press OK. So you can the values. देखिए, you are getting the values in the reverse order as well, right? Okay. ठीक है. Next example will table 2. In table 2 अभी मुझे XLOOKUP देखिए यहाँ पे. So I want to perform this using a XLOOKUP. So what is the possible? क्या करना है? Any idea? बताइए क्विकली. मुझे XLOOKUP यूज करना है. whether it is possible or not ये बताइए पहले. Okay, possible or yes it is possible. हाँ, okay. Next, who is it possible? Not possible. चलो. And if you think it is possible, why is it is possible? Okay, I don't. Abhijit, yes, yeah. Hi Abhijit. So it is possible because we are not giving any index, row index, column index, right? So we are selecting only the array. Array can be horizontal or can be vertical.
So you can select. So I will select the cell, formulas, insert function, search X lookup again, then select the X lookup. So lookup value is employee ID E101, right? Then lookup array. Array's case, instead of vertical, I will select the horizontal one, right? I don't have to select vertical. Then return क्या चाहिए मुझे? I will press this arrow. The second salary, ये देखिए यहाँ से I will select the salary. I am selecting only one row, by the way. देख रहे हैं ना? देखिए पूरा टेबल नहीं select कर रहा हूँ, सिर्फ one row select कर रहा हूँ, है ना? So now I need to fix function F4. Function F4. Can you see? So I'm getting the answer. So now drag this one, है ना? Good. So you are getting, so irrespective of vertical or horizontal, you can use XLOOKUP. That XLOOKUP is very latest. People has done, not many people use, but और VLOOKUP में बहुत ज़्यादा options है. There is concept called advanced VLOOKUP, where they combine different formulas into VLOOKUP and then achieve the functionality. पहले ऐसे करते थे लोग, index और match function add करके, then they used to go back and find out. तो अभी उसको simplify करने के लिए they have done a XLOOKUP. By the way, I want you to try HLOOKUP में without giving, no, here, sorry, without fixing the table. ये जो fix किया है ना मैंने, you can remove as well with function F4. Press OK. और ये remove करके you can observe table का movement. Now देखिए यहाँ पे I am selecting this list, I am checking the table. देख सकते हो आप टेबल कहाँ जा रहा है आपका टेबल, देखिए अभी इधर इधर में देखिए, ये देखिए सेल से नीचे, राइट? इसको अवॉइड करने के लिए नाही ना दिला ना, युजर नेम आयपी इन्स्टन्स असते, युजर नेम असं काही नसते सर. ये अवॉइड करने के लिए देखिए जैसे फॉर्मूला आगे बढ़ रहा है फॉर E1010, आप चेक कर सकते हो यहाँ पे, ये देखिए टेबल ही वहां से स्टार्ट हो रहा है, इट हैज टू और आगे. सो अवॉइड दिस, दे आर फिक्सिंग द टेबल ना, इसलिए वो फिक्स करना इंपॉर्टेंट है. अगेन बाकी अक्रॉस द फाइल, अक्रॉस द शीट, सब कुछ आप डायरेक्टली यूज कर सकते हो इन HLOOKUP, XLOOKUP बोथ, इट डजंट मैटर, क्योंकि आपको कुछ करना ही नहीं है ना स्पेशल, यू नीड टू सिलेक्ट ओनली. सो ऑल दोज फंक्शन वर्क एज यूजुअल. ओके, क्लियर? ओके, सो आपके लिए होमवर्क है फिर आज बहुत ज्यादा. XLOOKUP का भी करना है, HLOOKUP, एंड देन यू नीड टू डू ऑल दोज फंक्शंस. क्लियर? XLOOKUP आप चेक कीजिए, ऑनलाइन कुछ ट्राई कर सकते हैं क्या. सो गुड यूज. अभिजीत हाय, आप फर्स्ट डे डेमो लेक्चर अटेंड कर रहे हैं?